तर स्वागत करते मी तुमचं माझ्या नवीनशा व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये। आणि संडेचं रूटीन होतं। तर दुपार झालेली होती तर माझा स्वयंपाक देखील तयार झालेला होता। फिश भात आणि फिश करी असं होतं आणि 1-1:30 वाजलेला होता जेवण वगैरे। तर मग जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर संडे होता त्यामुळे थोडंसं लेट झालं। अगोदर जेवण करून घेतलं, खूप अशी भूक लागलेली तर जेवण वगैरे केलं आणि 1:30 वाजलेला होता। आणि 1:30 वाजल्यानंतर मग मी कपडे जी धुवून घेतलेली होती ती फक्त सुकायला टाकायची होती, ती तशीच ठेवली होती जेवण करेपर्यंत पाणी निथळल यासाठी। तर मग त्यानंतर मी कपडे 1:30 वाजता कपडे सुकायला टाकले आणि कपडे सुकायला टाकल्यानंतर मग लादी वगैरे झाडू बिडू मारला, लादी साफ वगैरे केली, तर पुसून घेतली आणि कपडे पण वाळत टाकलेलेच होते। आणि त्याच्यानंतर मग थोडीशी काय बोलतात त्याला, थोडंसं रिनोव्हेट करायचं म्हणजे घर नीटनेटकं करायचं ठरवलं। जे की लहान मुलं असल्यावर पसारा खूप होतो आणि खेळणी वगैरे तर ते सारखं चालूच असतं। जे लागत नाही ते पण खेळणी तिथंच असतात, जे लागतात ते पण तिथंच असतात आणि खूप सारे असे खेळण्यांचा पसाराच दिसतो। तर म्हटलं जरा असं टेरेसमध्ये जे आहे ते थोडंसं साफसफाई करावं, त्यासाठी मग म्हटलं दुपारनंतर असाही तेवढा टाईम होता। तर एक गृहिणी असते तिला मात्र सुट्टी कधीच नसते। तर तिला 365 दिवस काम असतं। घरी असू देत, घरी असणारे असू देत वा ऑफिसला जाणारे असू देत, कोणत्याही असू देत, जॉब किंवा हाऊसवाईफ जे असतील त्यांना कामही असतं। तर ड्रेसिंग टेबल पण खूप खराब असा झालेला होता, त्याचा मिरर वगैरे। तर मुली पावडर वगैरे घेतात आणि पाणी वगैरे हातावर लावून त्या मिररला पुसतात, त्यामुळे खूपच अशा खराब झालेल्या दिसत होत्या, जो की चेहराच दिसत नव्हता त्यात क्लिअर एकदम। तर म्हटलं ते पण साफ करावं आणि जी खेळणी आहेत जी नको आहेत ती टाकून द्यावीत, खूप सारी बारीक सारी खेळणी आहेत। तर त्यासाठी म्हटलं जरासं आवरावं। तर मुली खूप झोपल्या नव्हत्या आणि खूप मध्ये करत होत्या, जे की खुर्ची सरकवल्यापासून त्यांचं ते चालूच होतं खेळणं वगैरे। तर असंच काम करताना मध्ये आधी चालूच असतं लहान मुलांचं। लहान मुलं म्हटलं की तर ते झोपल्यावर काम करायचं ठरवलं अशा गोष्टी तर आवाजानं त्या लगेच उठतात, त्यामुळं मग म्हटलं आहे टाईम तर तोपर्यंत साफसफाई वगैरे कराव्या, असंही त्या झोपल्याच नव्हत्या। तर मग ते ठरवलं करायचं आणि दोघी पण खूप मध्ये आधी अशी लुडबुड चाललेली होती, जे की कामात थोडीफार हेल्प पण होत होती आणि तेवढंच काम डबल देखील होत होतं, पण काय करणार, शेवटी लहान मुलं आहेत त्यांना थोडी समजतं। तर असा सारखा दंगा वगैरे चालू होता आणि मग त्याच्यातच काम करायचं ठरवलं, कारण दुसरं ऑप्शनच नव्हता। 2-3 दिवस झालं खूप आज करू उद्या करू असं चाललेलं होतं। तर फायनली मुहूर्त लागलेला होता आणि जे नको असलेली खेळणी आहेत ते मीच खूप सारी खाली टाकलेली आहेत आणि ती तसाच एक पार्ट स्वच्छ करत होते, क्लीन करत होते। तर म्हटलं अगोदर मिरर क्लीन करावा, जे की काचा वगैरे विंडो वगैरे साफ करतो आपण किंवा मिरर, त्याचं जे लिक्विड होतं तर ते मी अगोदर स्प्रे करून घेतलेलं होतं मिररवर। आणि कॉटनच्या कपड्याने एकदा जर कपडा फिरवला तर पूर्ण असं क्लीन निघतं, बघू शकता तुम्ही। एकदाच फिरवलेला होता तर खूप सारी अशी जी धूळ होती किंवा जो पुसटपणा साठलेला होता तो क्लीन झालेला होता। आणि साईडचे जे कप्पे आहेत ते पण मी तसेच साफ करून घेतलेले होते, कारण टेरेस आहे, ही काही अशी बेडरूम वगैरे नाही आहे, टेरेस आहे आणि पावसात थोडासा लिकेजचा प्रॉब्लेम होतो, पण असं स्टोअर करायला खूप सारं बरं पडतं, म्हणजे की पावसात थोडीशी तकलीफ होते, पण बाकीचे जे 8 महिने आहेत, 8-9 महिने ते खूप सारी मदत अशी टेरेसची होते, कारण खूप सारं सामान इथं बसतं, कपाट वगैरे, कपडे किंवा बाकीचे अन्य सामान असेल ते। एवढी गर्दी अशी हॉलमध्ये होत नाही आणि किचनमध्ये पण नाही होत जेवढी टेरेसमध्ये सेफ असतं आणि भरपूर सामान बसतं, कारण भरपूर मोठा आहे टेरेस, असं काही छोटा वगैरे नाही आहे। तर मग तिथंच ठेवतो आम्ही बऱ्यापैकी वस्तू। तर माझं इथं ड्रेसिंग टेबल पूर्ण साफ झालेला आहे, बोलता साफसफाई झालेली आहे। आणि मग म्हटलं बघू शकता तुम्ही पूर्ण क्लीन असं झालेलं आहे मिरर। आणि इथं थोडंसं हे झालेलं होतं, जे की सेक्शन होतं हे थोडंसं मेकअपचं वगैरे, तर ते पण क्लीन करून घेतलं, आतले कप्पे वगैरे। इथं बँकेचे डॉक्युमेंट्स असतात त्यामुळे सहसा कोणी असं हात लावत नाही, कारण असं आपण इकडचं तिकडं ठेवलं आणि ऐन वेळेला ते सापडत नाही, असं खूप वेळा माझ्या बाबतीत तरी झालेलं आहे, त्यामुळे सहसा मी हात लावत नाही त्या गोष्टींना। पुसून वगैरे परत ते आहे तसंच ठेवलेलं होतं, नाहीतर परत बोलताल की हे स्वच्छ केलं नाही का, ते केलं नाही का, तर ते तसं काही नव्हतं। इथं पण ते लिक्विड टाकून घेतलं आणि बघू शकता जो आतला लाकडीचा कप्पा आहे तो देखील क्लीन झालेला होता, कारण हे लिक्विड खूप छान असं आहे
याचं काही प्रमोशन वगैरे नाही आहे, पण हे 50-55ला काहीतरी बॉटल होती. 2-3 वर्ष झालं मी आणलेली होती बॉटल आणि खूप छान असा फायदा पडतो. तर बघू शकता मी इथं पूर्ण हा सेटअप केलेला आहे, जे की थोडंसं मेकअपचं सामान आहे. आणि हा खालचा तसाच ठेवलेला होता, जो की कचरा काढलेला होता नको असलेला. एक एक कोपरा साफ करून घेत होते, जेणेकरून गर्दी होणार नाही आणि जास्त हे पण होणार, दगदग पण होणार नाही. तर त्यासाठी मग इथं जो होता तो डस्टबिनमध्ये टाकलेला होता. आणि त्याच्यानंतर मग मिरर वगैरे साफ करून बाकीची जी छोटी जी कोपरे किंवा साईड आहेत ते देखील क्लीन करून घेतलेली होती. खुर्च्या सरकवलेल्या होत्या, कारण खुर्चीच्या खाली भरपूर अशी बारीक सारीक खेळणी पडतात आणि मुलींना काही जाता येत नाही, कारण खुर्च्या ह्या हेवी आहेत त्यामुळे. तर मग थोडीशी अगोदरच सरकून घेतलेली होती. त्याच्या खेळची सगळी बारीक सारीक खेळणी देखील काढलेली होती, जे की त्या वापरत नाहीत आणि लागत देखील नाहीत. खूप सारी खेळणी अशी होती. तर मग जे साईडला कपाट आहे लाकडी, त्यात पण 2 कप्प्यात ठेवलेली होती आणि या चेअरवर पण ती होती. त्यांना बोलले मी हे पण ठेवून देते, तर म्हटल्या नाही आम्हाला खेळायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग तेवढी थोडीशी ठेवलेली होती खुर्चीवर, जे की चेअरवर दिसत आहेत समोर. आणि इथं ही ठेवून दिलेली होती. आणि त्यांचा जो हा सेक्शन होता खेळण्याचा, तो पण काढलेला होता. आणि कॅरम जो होता तो पण होता, तर तो कॅरी बॅगमध्येच पॅक केलेला होता. पण म्हटलं त्याच्या खालची देखील झाडू मारून घ्यावा आणि लादी वगैरे स्वच्छ होईल, जे की टेरिस असा आहे ओपन म्हणजे त्याला फक्त एक जे ग्रीन कलरचा कपडा असतो तो लावलेला आहे नेटवाला. आणि विंडो दिवसभर उघडी असते, सकाळी उठल्यापासून तर खूप सारी अशी धूळ येते, कारण रोड टच असल्यामुळे खूप सारी धूळ अशी येत राहते. तर त्यामुळे सारखी साफसफाई होतच राहते टेरिसची. त्यामुळं मग ही खेळणी इथं ठेवलेली होती त्यांच्यासाठी. आणि जो कॅरम होता तो देखील पुसून वगैरे स्वच्छ असा पॅक करून परत दिला. जेव्हा वाटेल तेव्हाच खेळतात, रेग्युलर असं काही खेळणं होत नाही. आणि इशूची इथं लुडबुडमध्ये चालूच होती, जे की तिला खुर्च्या साईडला सरकवलेल्या होत्या, तिथंच खेळण्यासाठी खूप मजा येत होती. तर त्यासाठी ती तिथेच सारखी खेळत होती. आणि इकडचा कोपरा घेतल्यानंतर जो की सायकलिंगचा वगैरे आहे, तर तिथं देखील सायकल वगैरे खेळताना भांडी वगैरे छोटी जातात आणि मग ते सायकलिंगच्या पण तिथं असे जागेवर धूळ वगैरे साठते. तसं तर पुसणं सारखं हे होतच असतं, पण शेवटी विंडो उघड्या असल्यामुळे जास्तीचीच धूळ अशी येत राहते. तर चप्पलचं स्टँड वगैरे होतं, त्याच्याखाली पण साफसफाई झाडू वगैरे मारून घेतला, साफसफाई करून घेतली. आणि हे वायपर जे की पावसात यूज पडतं, कारण पावसात खूप सारं प्रचंड गळतं, त्यामुळं हे पाणी काढण्यासाठी बेटर वाटतं पुसणं वगैरे. कारण तेव्हा तर सिच्युएशनच नसती पुसण्याची, पाणी काढण्याशिवाय तर ऑप्शनच नसतो, कारण एवढं ते ओपन आहे त्यामुळं खूप सारं असं गळतं. तर इथं माझं फायनल झाडू वगैरे मारून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. खूप क्लीन असं दिसत आहे. आणि अजून लादी वगैरे पुसून घ्यायची आहे, पण म्हटलं झाडू मारल्यानंतर जे जाळं होतं कांदा बटाटा आणि लसूणचं, तर ते देखील स्वच्छ करायचं होतं. म्हटलं अशातच घाण जाईल, जेणेकरून टरपलं वगैरे परत ते घाण होण्यापेक्षा मग हे सगळंच खाली ओतलं. आणि त्यातले पण कांदे जे आहेत ते निवडून घेतले, जे की जे वाळलेले असतात त्याचे टरपले आपोआपच निघतात. आणि ओलसर पण थोडेसे होते, जे की बाजारातून आणलेले होते. तर ते पण मोठे आणि छोटे असे बाजूला काढले. आणि त्यानंतर मग ते पण सेट करून दिलं, लसूण बटाटे आणि कांदे वगैरे. तर ते घाई गडबडीच्या टायमिंगला पटकन वापरात येतात आणि बरं पडतं ते. तर त्यासाठी मी तर स्वच्छ करून घेतलेले आहेत, एका साईडला जुने, एका साईडला नवीन, आणि एका साईडला लसूण छोट्या बकेटमध्ये, आणि एका साईडला बटाटे. असं हे पूर्ण क्लीन करून झालेलं होतं. आणि एवढा सारा पसारा निघलेला होता त्यातून, जे की टरपलं वगैरे 2-3 कांदे नासके देखील होते. तर मग ते परत झाडू वगैरे तेवढाच मारून घेतला आणि ते देखील डस्टबिनमध्ये टाकलं, जेणेकरून मला आधी पुसायचीच होती, तर म्हटलं सगळीच पुसली जाईल त्यासाठी. आणि मग लादी पुसायला पण सुरुवात केलेली होती, जे की विंडो या मोठ्या आहेत, त्यामुळं 2-3 विंडो जरी उघडल्या तरी खूप सारी अशी धूळ येते. तर मग आत्ता एकच उघडलेली होती, कारण वारं भरपूर सुटलेलं होतं आणि कचरा काढताना तो मागे जात होता, म्हणून मी एकच उघडलेली होती. आणि त्यानंतर मग मी पुसायला सुरुवात केली, जे की मॉपनं पुसणं बेटर पडतं, जास्त वाकणीचं पण काम होत नाही. आणि बऱ्यापैकी धूळ जी आहे, कोपरे वगैरे थोडेसे राहतात ते हाताने आपण क्लीन करू शकतो, पण बऱ्यापैकी जे पटपट काम आवरतं. आणि जिमचं वगैरे पण सामान इकडं होतं, तर ते लोखंडाचं असल्यामुळे ते थोडंसं हेवी आहे, ते काही जास्त मी हे करत नाही, साईडनंच फक्त पुसून घेतलं, कारण ते खूप हेवी आहे.
त्यामुळं आणि तेवढी कॅपॅसिटी राहिलेली पण नव्हती, जे की दिवसभर चालूच होतं सगळं. तर मग तिथलं वगैरे पुसून घेतलं आणि नंतर खुर्चीच्या इथलं पण पुसून घेतलं, जे की खुर्च्या एका जागेवर राहिल्या की त्याच्या पण खाली धूळ साठते बऱ्यापैकी अशी. तर बघू शकता. आणि हे पाठीमागचं जे आहे ते सोप्याचं मुलींनी उड्या मारून वगैरे तोडलेलं आहे. तर ते बसवायचं काही झालंच नाही, कारण स्टीलला वेल्डिंग म्हणावं असं होत नाही. 2-3 ठिकाणी विचारलेलं होतं, पण ते बोलले करून पण काय फायदा नाही. 1,000-1,500 रुपये खर्च होणार आणि परत ते तसंच पडणार. म्हणजे ते गॅरंटी नव्हतीच वेल्डिंगची स्टीलच्या, म्हणून ते काय केलेलं नव्हतं, तसंच ठेवलेलं होतं. आणि मग लादी वगैरे इथली स्वच्छ पुसून घेतली. खुर्च्यां खालचं किंवा ह्याचं बऱ्यापैकी ते धूळ साठते, कारण रोज पुसणं खुर्च्यां खालचं होत नाही, 2 दिवसातून एकदा पुसणं होतं. तर त्यासाठी आणि पुसल्यानंतर किंवा साफसफाई केल्यानंतर खूप भारी असं वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं, जे की थंड थंड अशी हवा पण येत होती आणि थंड पण. आणि मग पुसून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं जरासं व्हिडिओ लास्टवाला शेअर करावा, जे की पुसल्यानंतर वगैरे खूप छान असं वाटतं आणि फ्रेश वाटतं तेवढंच. परत तर आहे असा पसारा होतोच, कारण शेवटी लहान मुलं म्हटल्यावर पसारा वगैरे होतोच. ती खेळणं इकडं टाक तिकडं टाक हे सारखं चालूच असतं. तर त्यासाठी आणि धूळ पण बरीच साठते, त्यामुळे बघू शकता तुम्ही पाणी पण थोडंसं खराब जास्त झालेलं आहे. काळपट म्हणजे जे सगळं धुळीचंच पाणी आहे तर तेच, आणि खूप चकाचक असं दिसत होतं पुसल्यानंतर पण. आणि टिपाय वगैरे आहे तर तो पण यानेच पुसून घेतला, जो की पटकन क्लीन होतो, कारण 3:30च्या आसपास टायमिंग झालेलं होतं आणि मुलींना पण झोपायचं होतं, जे की दुपारी झोपले नाही तर मग परत 5-5:30ला झोपतात, त्यामुळे त्यांना दुपारी झोपवावंच लागतं. आणि इथले मी कट्टे वगैरे आहेत ते पुसून घेतले आणि जे की हे वरचं ग्रीनवालं नेट आहे तर ते लावलेलं आहे. अर्ध्यातून भिंती आहेत आणि अर्ध्यातून नेट आहे, त्यामुळे धूळ ही थोडीशी जास्त प्रमाणात येते. तर हा इथं असा पूर्ण लुक झालेला आहे आणि हे पण मी सगळं पुसून घेतलेलं होतं आणि खूप छान असं वाटत असं. बघू शकता फायनल लुक हा असा आलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.